तर आता प्रत्येक चौकात CCTV इन्स्टॉल केलेले आहेत. तर ते CCTV चालू आहेत का बंद आहेत ह्याची चौकशी कोणच करत नाही. फक्त CCTV आहे असं बघून चालतायत. पण मुळात मला असा मुद्दा ठेवायचा आहे, की आज जर आपण बघितलं शहरात विविध प्रकारचे घटना घडत असतात. त्याला एक खूप मोठा बॅकअप म्हणून असं CCTVचा असा रोल असतो त्यात. कारण की त्यात आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असते किंवा घटनास्थळी आरोपी तिकडं होता किंवा न होता हे कळून येतं. मुळात दुसरं असं म्हणायला गेलो, की कोर्टाने सुद्धा BNSS ॲक्ट ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणि इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला खूप महत्त्व दिलेलं गेलेलं आहे. जे पहिलं की एव्हिडन्स ॲक्टमध्ये नव्हतं. तर मला असं वाटतं, की कुठेतरी जे प्रशासनाने पैसे खर्च केलेले आहेत किंवा ज्याच्यासाठी ते इन्स्टॉल केलेले आहेत, ते चालू असणं खूप गरजेचं आहे सामान्य नागरिकांसाठी. दुसरं असं की आज मुळात बघितलं तर खोटे गुन्हे दाखल व्हायचे खूप प्रभाव वाढलेले आहेत. त्यात म्हणजे आर्थिक गुन्हे असतील जेणेकरून त्याचा दुरुपयोग केला जातो. एखादा व्यक्ती जातो आणि तिकडं खोटा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करतो, की ह्यांनी माझे पैसे घेतलेले आहेत किंवा आर्थिक काहीतरी व्यवहार असतो आणि त्याचा दुसरं रूप देऊन वेगळ्या फौजदारीमध्ये कन्व्हर्ट करायचा प्रयत्न करतात. असं बरंच आहे. मग ह्यात CCTV हा खूप महत्त्वाचा असू शकतो, की त्यावेळेस हा घटना घडली किंवा नाही घडली, त्याला दुसरं स्वरूप देता येतं का नाही देता येत, हा तपासमध्ये निष्पन्न